नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चालला 117वा, प्रकरण 13व, मनकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 27 ते 29. मनुष्याला केलेल्या कर्माचं फळ मिळतच असतं, पण वाईट फळ मिळालं की लगेच तो तक्रार करायला सुरुवात करतो. पण ते फळ आपल्याला का मिळालं आहे याचा काही विचार तो करत नाही. आणि म्हणूनच कबीर 27व्या दोह्यात सांगतायत. ऐकूयात 27वा दोहा. करता था तो क्यों किया, अब करे क्यों पछताए, बोवे पेड़ बबूर का, अम्ब कहाँ ते खाए. करता था तो क्यों किया, अब करे क्यों पछताए, बोवे पेड़ बबूर का, अम्ब कहाँ ते खाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बबूर, बबूर म्हणजे बाभूळ. अंब, अंब म्हणजे आंबा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे मना, तू जशी कर्म करत होतास तशी कर्म का केलीस? वाईट कामं केलीसच तर आता पश्चाताप करून काय उपयोग आहे? बाभळीचं झाड लावलंस तर आता आंबे कुठून मिळतील? म्हणजेच कोणतंही कर्म करताना त्याच्या परिणामांचा विचार करून मग ते केलं पाहिजे. वाईट कर्माचं फळ वाईट आहे तर चांगल्या कर्माचं फळ चांगलं, हा तर इथला नियमच आहे. ज्या अर्थी वाईट फळ मिळालेलं आहे त्या अर्थी आपल्या हातून वाईट कर्म घडलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्याला भोगलाच पाहिजे. म्हणजेच पेरिले ते उगवते, उसने द्यावे घ्यावे लागते, असं श्री समर्थ रामदास स्वामींनीही म्हटलेलंच आहे. कबीरांनी उदाहरण देताना म्हटलं आहे की बाभूळ पेरली तर ती बाभूळच उगवणार ना, त्याला आंबे लागतील अशी इच्छा करण्यात काय हाशील आहे? आता कर्म वाईट असू देत किंवा चांगलं असू देत, त्याचं फळ मिळतं आणि ते फळ भोगण्यासाठी वारंवार जन्म घ्यावे लागतात. तेव्हा चांगलं कर्म सुद्धा बंधनकारकच ठरतं. म्हणून तर भगवंतांनी गीतेमध्ये चांगलं कर्म सुद्धा अहंकाराची भावना आणि कर्तृत्व आणि फलाची अपेक्षा सोडूनच करण्यास सांगितलेलं आहे. पण एकदम फलेच्छा सोडून कर्म करताच येत नाही. म्हणून प्रथम चांगल्या फळाची इच्छा ठेवून कर्म करावं आणि हळूहळू त्या इच्छेचाही त्याग करावा, असा हा श्रेयस्कर मार्ग आहे. आता ऐकूयात आपण मराठी साखी. केले त्याचे फल भोगता, पश्चाताप कशास, बाभूळ पेरुनी कसे इच्छिसी, आंबा लागेल त्यास. केले त्याचे फल भोगता, पश्चाताप कशास, बाभूळ पेरुनी कसे इच्छी, आंबा लागे त्यास. आपण ऐकूयात 28वा दोहा. काया देवल मन धजा, विषय लहर फहराए, मन चाल्या देवल चले, ताका सर्ब सजाए. काया देवल मन धजा, विषय लहर फहराए, मन चल्या देवल चले, ताका सर्व सजाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. देवल, देवल म्हणजे देऊळ. धज, धज म्हणजे ध्वज. विषय म्हणजे विषय. सर्वस्व म्हणजे सर्वस्व. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शरीर मंदिर आहे, मन ध्वज आहे आणि विषय वासना म्हणजे तो ध्वज फडकवणारा चंचल वारा आहे. जर शरीर मनाच्या अनुसार चालतं तर सर्व काही समाप्तच होऊन जाईल. मंदिरावर भगवा ध्वज असतो, हा ध्वज वाऱ्याच्या वेगाने फडकत राहतो. कबीरांनी देऊळ, ध्वज आणि वारा यांचं शरीर, मन आणि त्याचं चलायमान असणं यावर रूपक केलेलं आहे.
शरीराला देऊळ मानलंय तर त्यावरील ध्वज म्हणजे मन आहे. या मनाची देहावर सत्ता चालते. पण हे मन जर विषय वासनारूपी वाऱ्याने चंचल होत असेल तर मन शरीराला विषय वासना तृप्त करून घेण्याच्या कामी झुंबतं आणि सर्वनाश करूनच घेतं. कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे देहरथाचा बुद्धी हा सारथी आहे, तर मन हा लगाम आहे. पण व्यवहारात उलटच घडतं. मन सारथी होतं आणि बुद्धीला मात्र लगाम बनवतं. मग इंद्रिय रूपी घोडे विषय रूपी कुर्णात यथेच्छ फिरतात. तोच भाव इथे आहे. कबीरांनी मनाच्या चंचलतेवर मासा, पक्षी, चोर अशी रूपकं केली आहेत. इथे त्यांनी मंदिरावरील ध्वजाचं रूपक केलेलं आहे. ऐकूयात आपण आता ह्याच्यावरची मराठी साखी. शरीर मंदिर मन ध्वज विषयाने फडके तो, मनानुसार शरीर चाले सर्वनाश ओढवतो. शरीर मंदिर मन ध्वज विषयाने फडके तो, मनानुसार शरीर चाले सर्वनाश ओढवतो. म्हणून मनोरथ सोडून द्यायला कबीर सांगतायत. आता ऐकूयात 29वा दोहा. मन मनोरथ छांडिदे तेरा किया न होई, पाणी मै घेवनी कसै तुरुखाखी न कोई. मन मनोरथ छांडिदे तेरा किया न होई, पाणी मै घेवनी कसै तुरुखाखी न कोई. कठीण शब्दांचे अर्थ. घीव म्हणजे तूप, रुखा, रुखा म्हणजे कोरडं. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे मना, तू आपलं मनोरथ सोडून दे. तू जे करशील ते होणारच नाहीये. जर पाण्यापासून तूप निघालं असतं तर कोणी कोरडं जेवण जेवलंच नसतं ना. मनोरथ, फलाची इच्छा मनुष्याला बंधनात अडकवत असतात. पण सर्वच मनोरथ पूर्ण होतात असंही नाही. मी जे इच्छीन ते होईल असं तर घडतच नाही. सर्व इच्छा तृप्त होत नाहीत. जे जाणूनही मनरूपी रथ विषय वासनांच्या तृप्तीसाठी चौखूर उधळलेला असतो. पण पाणी घुसळून जसं तूप निघत नाही तशा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतच नाहीत. मनाच्या ताब्यात गेलं तर आध्यात्मिक सफलता संभवत नाही. जर इच्छा पूर्ण करून घेत आत्मज्ञान झालं असतं ना तर सर्व संसारी जीव ज्ञानीच झाले असते. पाण्यातून तूप उत्पन्न झालं असतं तर सर्वांनीच तूप रोटी खाल्लीच असती. जहां काम है तहां राम नाही, हे तर प्रत्येकाने ध्यानात घ्यायलाच पाहिजे आहे. आता ऐकूयात यावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आपण आपला आजचा भाग इथे संपवूयात. मना मनोरथ सोडून दे, मन इच्छिते न होई, पाण्यातून तूप निघे कोण तूप रोटी खाई. मना मनोरथ सोडून दे, मन इच्छिते न होई, पाण्यातून तूप निघे कोण तूप रोटी खाई.